आज मी तुम्हाला घटोत्कचची स्टोरी म्हणजे कथा सांगणार आहे। एक होता घटोत्कच जो हिडिंबी आणि भीमचा पुत्र होता। घटोत्कच आणि अहिल्यावतीचा पुत्र होता अंजन पर्वत। एकदा काय झालं, म्हणजे घटोत्कच पहिल्या दिवशीपासूनच लढत होता, पण 14व्या दिवशी त्याने खूप आतंक मचवला। एकदा जेव्हा अलंबुश आला युद्ध करायला करोनाकडून, मग तेव्हा अंजन पर्वत त्याच्यासोबत युद्ध करायला गेला। तेव्हा अलंबुशने त्याच्या पोटात तलवार घुसून मारून टाकलं त्याला। मग घटोत्कचला खूप राग आला, मग त्याने अलंबुशला मारून टाकलं। मग कौरवांना तिकडे राग आला खूप। मग कंद म्हणला, माझ्याकडे एक बाण आहे, मी त्याच्यावर चलवून मारू शकतो त्याला। मग कर्णाने त्याच्यावर सोडला तो बाण, तो मेला। त्या बाणाचं नाव होतं एकाग्नी बाण। घटोत्कच मेला। मग सगळे रडायला लागले, पण कृष्ण हसत होते। मग अर्जुनाने विचारलं, तुम्ही का हसताय, सगळे रडतायत तर? मग कृष्ण म्हणले की तो बाण तुझ्यासाठी ठेवला होता, पण त्या बाणाने घटोत्कचला मारलं, म्हणजे तू वाचला, म्हणून मी प्रसन्न आहे। अशा प्रकारे सगळे युद्ध तर करत होते, पण युद्ध चालवत करत कृष्ण। हरे कृष्णा।